भारत आणि पाकिस्तान यांच्यात सद्यस्थितीत निर्माण झालेला तणाव लक्षात घेता सध्या देशहिताला प्राधान्य देणं आवश्यक असून अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाच्या एकत्रीकरणावर चर्चा करणं योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट वेगळे झाल्यानंतर वेळोवेळी त्यांच्यातील एकत्रीकरणाबाबत चर्चा रंगत असते। नुकतेच शरद पवार यांनीही या संदर्भात सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं विधान केलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असताना यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, अशा महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा मीडियासमोर केली जात नाही। तथापि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देशामध्ये सध्या महत्त्वाचे विषय प्राधान्यक्रमावर आहेत। भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। अशा स्थितीत राष्ट्रवादी गटाच्या एकत्रीकरणावर चर्चा करणं गौण आहे। देशाच्या हितासाठी एकत्र येणं हेच आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। काल युद्धविरामाची घोषणा देखील करण्यात आली, मात्र त्याच्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं भारतावर काही ड्रोन हल्ले चढवले आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकाच्या मध्यस्थीनं युद्धविराम काल संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला आणि त्याच्यानंतर रात्री 8च्या सुमारे पाकिस्तानच्याकडून अनेक ड्रोनचे हल्ले आपल्या सीमेवर झाले। जम्मू असो, पठाणकोट असो, जैसलमेर असो आणि भुजपर्यंत, आणि त्यामुळे भारतीय सेनानी शौर्य दाखवून ते सगळे ड्रोन आपल्या धर्तीमध्ये पडण्याअगोदर ते पाडून दाखवले। ते त्यांच्या शौर्य आहे। आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानी युद्धविराम जर करायचं असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे। काल रात्री तसा सूचक इशारा आपल्या भारताच्या वतीनं आपले परराष्ट्र सचिव यांनी दिलेला आहे आणि आजच्या दिवस आपण बघू। आता काही त्यांच्याकडून काही लोकांनी म्हणजे आगाऊपणा करून हे केलेलं आहे की पाकिस्ताननी एक योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे, सगळं आज आपल्याला कळेल। पण भारत पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका आपली होती की आमची लढाई पाकिस्तानच्या सामान्य नागरिकच्या विरोधात नाही, आमची लढाई जी आहे हे आतंक त्याच्या विरोधात आहे। आणि पहलगाममध्ये आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी आपल्या 26 नागरिकांना आणि खास करून ज्या पद्धतीनं त्यांना मारलं हे अतिशय म्हणजे घृणास्पद आहे। आणि म्हणून भारताने एक कठोर भूमिका पाकिस्तानच्या आतंकवादाच्या विरोधात घेतली आणि ऑपरेशन सिंदूर अतिशय एक महत्त्वाचा, पहिल्यांदा सन 71च्या लढाईनंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आत जाऊन आपण अतिरेकीचे आतंकवादचे 9 ठिकाण आपण नष्ट केले आहे। त्याच्यानंतर पाकिस्ताननी खूप सारे ड्रोन पाठवून हमला करायचा प्रयत्न केला, ते काही सफल झाले नाही। उलट भारतीय सेनानी पाकिस्तानमध्ये खूप आत जाऊन म्हणजे सीमेच्या 150-200 किलोमीटरपर्यंत जाऊन तिथल्या अनेक त्यांचे हवाई अड्डे जे आहे, जिथे मिलिटरी बेस ज्याला म्हणतात, त्याला खूप सारा नुकसान करण्याचं काम आपली भारतीय सेनानी, आपले वायुसेनानी सफलतापूर्वक केलं। आणि त्यामुळे अमेरिकाची मध्यस्थी हे होणं स्वाभाविक होता, कारण आपण ही खूपच शक्तिशाली आपण राष्ट्र आहोत। पण पाकिस्तान काही नाजूक क्षणी घाबरून काही न्यूक्लिअर आणि बाकीच्या काही असा काही परमाणू शक्तीचा वापर करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी, अमेरिकासह सौदी अरेबिया असो, इराण असो, त्या सगळ्या राष्ट्रांनी संयम बाळगण्याची आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे। भारत एक जबाबदार राष्ट्र आहे। आपल्याला गमवायचा खूप सारा आहे, पाकिस्तानला गमवायला काहीच नाही, कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे, देश आहे आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे। पाकिस्तानच्या अंतर्गतसुद्धा बलुचिस्तान एक वेगळं राष्ट्र
बनवण्याच्या दिशेने आहे आणि बलुचिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोक म्हणजे अस्वस्थ आहे. हे पाकिस्तानला परवडणार नाही आणि म्हणून हे सगळं लोकांच्या एक दिशा बदलण्यासाठी, लोकांच्या ध्यान बदलण्यासाठी आपल्या भारताच्याकडे ते नेहमीच त्यांच्या आर्मीची ही सवय आहे की भारताच्या विरोधात काही ना काही करत राहायचं. नाहीतर पाकिस्तानची जी सेना आहे त्याचा काही अर्थच राहणार नाही. म्हणून सेना तिथे लोकशाही तर अजिबात नावाची नाही आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात लोकप्रिय नेता जो आहे, पक्ष आहे, तो इम्रान खानचा आहे. त्याला तुरुंगात टाकलेला आहे आणि जे इलेक्शनमध्ये जिंकले नाही, शहबाज शरीफ, त्यांना आज देशाचा प्राईम मिनिस्टर केला आहे. त्यामुळे हे एकदम सिद्ध होत आहे की पाकिस्तान आर्मीच्या माध्यमातूनच चालवला जातो आणि तिथला जो जनरल आहे मुनीर, तो एकदम म्हणजे अतिरेकीला मदत करणारा माणूस आहे. त्या हिशोबाने भारताने पण जबाबदारीनं वागणं गरजेचं होतं. आपण त्यांनी जे काही उपक्रम आपल्या देशामध्ये येऊन केलं त्याला आपण चांगलं उत्तर देण्याचं काम केलं आहे. अनेक आतंकवादी ठार झाले. मसूद अझहरसारखा प्रख्यात जे आतंकवादी आहे त्यांच्या अनेक कुटुंबाशांना आपल्या हल्ल्यामुळे म्हणजे ते आपण मारू शकलो, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून भारत पहिल्या दिवसापासून एक संयमी भूमिका की आम्ही हल्लाही करतो पण आम्हाला सामान्य नागरिकांना मारायचं नाही आहे. पाकिस्तानच्या व्यक्तिगत कुठल्याही माणसाशी आमच्या वैर नाही. ह्या देशाकडून जे आमच्या देशामध्ये जे आतंक फैलवण्याचं काम होत आहे त्याला आम्हाला मुकाबला करायचा आहे. याच्यावर संजय राऊत म्हणतात राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसापासून दोन्ही गट एकत्र येणार अशा वेगवेगळ्या चर्चा होता. मात्र आदरणीय शरद पवार साहेबांनी 2 दिवसांपूर्वी स्ट्रॉंग संकेत दिले आहेत की हा जो निर्णय आहे ते सुप्रियाताई करतील. असं आहे की हे महत्त्वाचे जे विषय आहे हे काही नुसतं प्रेसमध्ये काही चर्चाचा विषय नसते, पहिली गोष्ट. दुसरा, असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्यापर्यंत पोचलेला नाही. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की हे सगळं चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझा विचार मांडणं हे योग्य नाही. आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू, त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल तर योग्य राहील. याच्यावर संजय राऊत म्हणतात की माघार का बरं घेतली, हा त्याच्या शोधाला. आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारता आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी
उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।